काय ग, झोप येत नाहीये का? मला ना खूप भीती वाटतेय. कसली भीती बाळा? ते सगळे बाबांना मारून टाकतील ह्याची भीती वाटतेय. काहीच काळजी करू नकोस. देवसेनाची आई आहे की नाही, मी सगळं बघून घेईन. तू शांतपणे झोप बघू. नाही आई, तुला त्यांच्याबद्दल काहीच माहित नाही. ते खूप खतरनाक आहेत. तुझ्या आईला सर्व माहितीये बाळा. मी तुला आणि बाबांना काही होऊ देणार नाही. तुझी आई आहे तोपर्यंत तुम्हाला काहीही होणार नाही. काळजी करू नकोस अजिबात. मी आहे की नाही तुमची रक्षा करायला. ठीक आहे आई. आई, तू मला झोपव ना ग आई. आई. देवसेना, झोपली नाहीस तू अजून? मला झोप नाही आली. ये बाबांकडे. हे चिमणे, शांती आणि मायासोबत तुझी चांगलीच गट्टी जमली आहे ना बाळा. आता ह्या दोघींपैकी तू जिच्याकडे बोट दाखवशील ना तीच तुझी आई होणार आहे, कळलं का? बरं, आता तुला कोण आवडते सांग बरं. बाळा, या दोघींपैकी तुला जी सगळ्यात जास्त आवडते ना तिचं नाव तुझ्या आजोबांना अगदी बिंदास सांगायचं. हा, माया, आता शांतीकडे बोट दाखवलं होतं, आता तिकडे दाखवते. तुला गंगा आवडते का? होय. खेळाला आता सुरुवात झालीये. काय ग, तुला देवसेनेला सांभाळायला ठेवलं तर तुला या घरची आता मालकीण व्हायचंय का? अहो ताई, माझ्या मुलीवर काही आरोप करू नका हो. ए, कोण आहेस रे तू? या घरचा माळी म्हणून एक नोकर म्हणून कामाला लागलास. दादाचे हातपाय चेपून सेवा करून ड्रायव्हर झालास.
आणि आता हळूहळू तुला या घरातले व्यवहार पण सांभाळायचे आहेत का? माझ्या भावाच्या जीवावर पैसे कमावणार तू, आणि आता तुझी मुलगी माझ्या भाच्याला जाळात अडकवून घरची मालकीण बनायचं स्वप्न बघते, बरोबर ना? बोल ना, आता का बोलत नाहीस? पुरे आता अजून एक शब्दही बोलू नकोस. ते या कुटुंबाची निस्वार्थपणे काळजी घेतात, आमचं काम करतात, आमच्यावर प्रेमही करतात. यात त्यांची काय चूक आहे? हा, या काळजी बिळजीच्या गोष्टी आम्हाला सांगू नका. माझी माया 2 दिवसांपासून सगळं काही सोडून त्या देवसेनाची काळजी घेते. तिच्या आईपेक्षा जास्त काळजी माझ्या मायाने घेतली त्या पोरीची. कळलं का तुम्हाला? देवसेना जोपर्यंत माझ्या सोबत होती तोपर्यंत तिला मीच आवडत होते. हो, देवसेना माझ्या सोबत होती तेव्हा मला सुद्धा असंच म्हणाली. आणि आता गंगा आवडते बोलते, असं कसं? ही गंगा सगळं काही तुमचं शांतपणे ऐकून घेतेय म्हणून तुम्ही तिला काही मी बोलणार का? जे विचारलंय त्याचं फक्त उत्तर द्यायला सांगा, मग कळेल तिला ती का आवडते. तुला काय जाणून घ्यायचंय? घरात काम करणारी नोकराणी न चुकता रोज बाहेर असलेल्या वारुळाची पूजा का करते? तिची श्रद्धा आहे म्हणून ती करते. नाही, श्रद्धा वगैरे काही नाही. तिला अरुणला अडकवायचे. अरुण सोबत लग्न करणारीला अर्धी संपत्ती मिळणारे कळल्यापासून संपत्तीच्या लालसेपोटी ती अरुणला आपल्या जाळ्यात ओढून संपत्ती मिळवण्यासाठी हे नाटक करते. या घरच्या तिजोरीवर हक्क मिळावा म्हणूनच ही मुलगी रोज जाऊन त्या वारुळासमोर रोज दूध वाहते. देवसेनेचे DNA रिपोर्ट बदलून आले तरीही अरुणच्या मनात जागा बनवण्यासाठी हिने तिला अडॉप्ट करायचं ठरवलं. देवसेना जिच्याकडे हात दाखवेल तिच्याशी लग्न लावण्याची आयडिया सुद्धा हिचीच होती, कारण तिला माहित होतं ती हिच्याकडेच बोट दाखवणार. अगदी साळसूदपणाचा आव आणून स्वतःला हवा तसा प्लॅन हिने घडवून आणला. मायाने जीवापाड प्रेम केलं या पोरीवर, तरी सुद्धा या पोरीने एका मोलकरणीकडे बोट दाखवलं. म्हणजे नक्कीच हिने भडकवलंय तिला. संपत्तीच्या लालसेपोटी हिने त्या पोरीच्या जेवणात काहीतरी मिसळून जादूटोणा करून नक्कीच वश केलंय. म्हणून ती पोरगी असं करते. सगळं करून आता कशी पडते बघा. मनात येईल तसे आरोप लावून तुम्ही त्या भोळ्या निरागस मुलीचं मन दुखावलं. तिने आमच्या भल्याचाच विचार केलाय आणि तुम्ही तिला बोल लावताय. ती नेहमी भाऊजी, आमची काही चूक नाहीये. तिने काहीच केलं नसतं तर अशी निघून गेली नसती. कशी थांबेल रे ती? एका मागोमाग सर्वांनी आरोप लावलेत. ती तुमच्यासारखी नाहीये. लाज शरम मान मर्यादा आहे तिला, कळलं का? काय ग ताई, एवढं सगळं करून तू हिला पाठिंबा कसा देतेस? गंगाला मी लहानपणापासून ओळखते. ती कधीच या घरात असं काही करणार नाही याची खात्री आहे मला. कर्म माझं. संपत्तीची तिला काही ओढबीड नाहीये तुमच्यासारखी. समजलं का तुला? आते, गंगाबद्दल कोणी कितीही वाईट बोललं तरी आम्ही विश्वास नाही ठेवणार. आते, तू जा आतमध्ये. जावई बापू, तुम्ही बाबांमुळे मी दुसऱ्या लग्नासाठी तयार झालो होतो. रम्या निघून गेल्यावर लग्नाची इच्छाच झाली नाही, आणि आता देवसेना आल्यावर तर लग्नाची कधी गरजच वाटली नाही. तरी मी स्वतःला लग्नासाठी तयार केलं. का? तर फक्त बाबांचं मन दुखावू नये म्हणून. तुमच्या इच्छेने माझं लग्न करण्यासाठी तुम्ही नेहमी माझं आणि माझ्या बाबांचं दोघांचंही मन दुखवत आलात. यापुढे पुन्हा असं झालं तर लग्नाबद्दल विचार करावा लागेल मला. अगं बाई, जावई बापू, चल. जावई बापू. मी खूप श्रद्धेने हे सगळं केलंय आणि त्याचा अर्थ असा लावला जातोय. माझ्यासाठी तू आणि
तुझ्यासाठी मी असंच समजत आले, तरीही माझ्या आयुष्यात असं का घडतंय? मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला काहीच माहित नव्हतं. काय केल्यावर तू खुश होशील मला हेही कळत नव्हतं. तुला सर्वस्व मानून मी पूजा करत राहिले आणि तू माझ्या आयुष्यात हे असं वाढवून ठेवलंस. असं का केलंस? मला या सर्वांची उत्तरं हवी आहेत. बोल, असं का केलंस तू? बोल, असं का केलंस? बोल. तुला नाही बोलायचं ना? काही बोलू नकोस. मी आजपासून तुझी पूजा नाही करणार. तुला बघायला पण नाही येणार. तू स्वतःहून नाही केलंयस ते, तुझ्याकडून तिने करून घेतलंय. तुमच्या या बंधनाची गाठ कधीच नाही सुटणार. आता कधीच नाही सुटणार. कधीच नाही सुटणार ती गाठ. एक थेंब रक्त दे, एक थेंब रक्त. त्या दिवशी मी मागितलं होतं पण तू दिलं नाहीस मला. यापुढे तिने कधी विचारलं तेव्हा दे, तेव्हा माहित पडेल ही कोण आहे. रक्त दे, रक्त दे तिला. ती विचारणार, तू रक्त दे. ती विचारणार तुला आणि तू देणार तिला रक्त देणार. रक्त देणार तू. मला माहितीये तूच रक्त देणार. गंगा, अरे साहेब, बसा ना साहेब, बसा ना. बोलावलं असतं तर आम्ही स्वतः आलो असतो. जेव्हा कधी मनात अशांतता असते तेव्हा त्याचा उपाय जिथे मिळेल तिथे आपल्याला स्वतः जावं लागतं. एका चिमुकलीने घेतलेला निर्णय मी नाही घेऊ शकलो. परिस्थिती कशीही असो, पण त्या मुलीने आई म्हणून तुझी निवड केली आहे. त्या मुलीसारखी समज माझ्याकडे अजिबात नाहीये. मीच तिला निर्णय घ्यायला सांगितला होता, पण आता मीच पूर्णपणे गोंधळात पडलोय. ओंकार, जी मालक. मी हे सगळं अगदी मनापासून बोलतोय. तुझी मुलगी जर का आमची सून झाली तर मला खरंच खूप आनंद होईल. पण माझी दौलत म्हणजे माझं कुटुंब आहे, ते सुखी राहणार नाही याची भीती वाटते. बाबा, तुम्ही काळजी करू नका. मी मोलकरीण म्हणूनच देवसेनेचा सांभाळ करेन. तिच्या आईची जागा मी कधी नाही घेऊ शकत. माझ्या मनात असा विचार कधीच नाही आला. आणि माझ्यासाठी तुम्ही तुमची माणसं नका गमवू. तुम्ही कुटुंबियांच्या सहमतीने घरातल्या मुलीशी अरुणचं लग्न लावून द्या आणि देवसेनेला सांभाळायची जबाबदारी माझी असेल. वयाने तू लहान आहेस बाळा, पण आज माझ्या मनात तू खूप मोठी झाली आहेस. तू मला समजून घेतलंस. मी तुझा खूप आभारी आहे. साहेब, माझ्या मुलीचा निर्णय तोच माझा निर्णय आणि तुमच्या सावलीत आहोत हेच आमच्यासाठी खूप आहे. काळजी करू नका तुम्ही.
तुम्ही अगदी निश्चिंतपणे राहा. काळजी घे बाळा. दादा पॉपकॉर्न खाणार आहेस? हे बघ, द्यायचं असेल तर सगळंच दे. चालेल तुला? दादा हे सगळं तुलाच घेऊन टाक. दादा तू तुझ्या बाबांसारखं सगळं चांगलं खातो. थँक्यू. तू तर खूप चांगली मुलगी आहेस. माझ्या बहिणीला तू का नाही आवडलीस काय माहित. दादा फास्ट इज फास्ट, फॉरगेट इट. आपण आता काहीतरी खेळूया. तुला कोणता गेम आवडतो? मी ना बॉल घेऊन येते, मग आपण दोघं खेळूया. आणि आपण खेळूया. हा हे कुठे आहे ती माकडछाप? कोणाला विचारताय? आणखी कोण? तीच देवसेना. अच्छा, ती तिच्या रूम मध्ये गेली बॉल आणायला. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, हाऊ आय वंडर व्हॉट यू आर, अप अबाउट दी वर्ल्ड सो हाय. माझीच मुलगी आवडते म्हणून बोलायला सांगितलं होतं ना तुला. हो हा? सांगितलं होतं. मी तुला बजावलेलं असताना सुद्धा गंगाकडे बोट दाखवलंस. तुझी एवढी हिंमत झाली काय ग? शहरातले मोठे मोठे भाई माझ्या फक्त नावाने घाबरतात आणि एवढीशी चिमुरडी तू स्वतःच्या मनाप्रमाणे वागलीस. हा आता तू एकटीच आहेस. हा पोटात खुपसला तर काय होईल माहितीये का तुला? काका मी तर तुमचं भलं केलं होतं, तरी तुम्ही मला मारायला येताय. काय भलं केलंस? गंगाकडे बोट दाखवून माझ्या मायाचं लग्न मोडलंस तू. माया मावशी आवडते असं बोलले असते तर तुमचा खून झाला असता. हे कोणाबद्दल काय बोलताय कळतंय का? मी स्वतः मोठा गुंड आहे. माझा कोण खून करणार आहे? तुझी नाटकं माझ्याकडे नाही चालणार. आता बघ काय करतो मी. काका आधी माझं ऐकून घ्या, मगच मला मारा. काय बोलायचंय ते बोल पटकन. माया मावशीच मला आवडते असं बोलायला सांगितलं होतं ना, नाहीतर माझ्या बाबांना मारणार असं बोलले. अच्छा, तसंच माया मावशी आवडते असं बोलले असते तर शांती मावशीच्या आईने तुम्हाला मारलं असतं. त्या देवीनेच कट रचलाय. पोरगी तसं बरोबर बोलतीये. शांती मावशी म्हणलं असतं तर तुम्ही माझ्या बाबाला मारलं असतं, आणि माया मावशी म्हणलं असतं तर त्यांनी तुम्हाला मारलं असतं. असं सगळं झालं असतं म्हणून गंगा आवडते असं म्हटलं. तुमचं ऐकायचं नाही असं नाही. तुम्ही मला खूप आवडता काका. तुम्हाला काही त्रास झाला तर मला अजिबात सहन नाही होणार काका. प्रॉमिस काका. ही मुलगी बरोबर आहे. त्या देवीनेच कट रचलाय. ते वारूळ तोडायला पारत घेऊन धावली होती. ती मला मारायचा प्लॅन करूच शकते. तिचा काहीच भरोसा नाही. ही बिचारी लहान आहे. तिला सोडून देऊ. देवसेना बरोबर आहे.
हा